तर नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचे सर्वांचे जे व्हिडिओ बघतात, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। हे जे मित्रांनो 12 दिसून राहिले 12,000 NMMS 12,000 रुपये मिळणार आहेत। आता काय करावे लागणार विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। ही जे NMMS जे शिष्यवृत्ती आहे, हे शिष्यवृत्ती मित्रांनो कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे याबद्दल आपण सविस्तर आता माहिती जाणून घेऊया। यासाठी आता पॉइंट नंबर 1 येते अर्ज कसा करायचा, पॉइंट नंबर 2 पात्रता, पॉइंट नंबर 3 अटी, त्याच्यानंतर येते मित्रांनो नियम, त्याच्यानंतर येते पॉइंट नंबर 4 किती रुपये, हे पूर्ण पॉइंट कव्हर करणार आहोत। आणि एक महत्त्वाचा म्हणजे कागदपत्रे, हे कागदपत्रे याच्यासाठी हे पूर्ण पॉइंट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता कव्हर करणार आहोत। आज जे 12,000 रुपयांची शिष्यवृत्ती ते तुम्हाला मिळणार आहे, यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे। NMMS ही जी परीक्षा आहे, शिष्यवृत्ती परीक्षा आहे, ही आर्थिक घटकातील जे विद्यार्थी आहेत त्यांना मदतीचा हात व्हावा, मदत ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती कमकुवत आहे, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसे म्हणजे शिष्यवृत्ती पाहिजे, त्यांच्यासाठी ही जी योजना आहे अत्यंत महत्त्वाची आहे। या माध्यमातून 12,000 रुपये मिळणार आहे डायरेक्ट। आता बघा, आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दारे खुली करणारी NMMS ही जी परीक्षा पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे। आता बघा, शिक्षण मंत्रालयाच्या वतीने घेतली जाणारी ही परीक्षा इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या वर्ग 8वी मित्रांनो लक्ष द्या, वर्ग 8वी जे 8वी मध्ये म्हणजे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्यासाठी आहे। बघा म्हणजे बघा, इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या हौदखोर विद्यार्थ्यांना दरवर्षी 12,000 रुपयांची, 8वी मध्ये जे शिकत आहेत त्यांना 12,000 रुपयांची शिष्यवृत्ती, 12,000 रुपयांची शिष्यवृत्ती मित्रांनो मिळणार आहे। हे आपण माहिती सांगणार आहोत। आता बघा, दरवर्षाला 12,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्याच्यानंतर या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज या परीक्षेसाठी मित्रांनो सुरू झालेले आहेत। त्याच्यानंतर पात्र विद्यार्थ्यांनी तातडीने अर्ज करण्यात आवाहन करण्यात आलेले आहेत। जे पात्र विद्यार्थी आहेत, आता यासाठी पात्रता काय असणे ते आपण पाहूया। पात्रता कोणती योजना म्हटली, कोणती शिष्यवृत्ती म्हटली की त्यासाठी पात्रता असणे आवश्यक आहे। आता बघा ते आपण पाहूया। आता त्याच्यानंतर कोणालाही या परीक्षेचा लाभ नाही, यांना परीक्षा देता येईल, जे परीक्षा देतील पण यांना लाभ नाही। बघा, केंद्रीय विद्यालये ज्यामध्ये जवाहरलाल नवोदय विद्यालय आणि खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येतो। बघा, देता येते परीक्षा, परंतु ते जर पास झाले तर तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी पात्र नसतात। आता त्याच्यानंतर परीक्षा आणि निकाल बघूया। निकाल बघा, परीक्षा आणि निकालाची संभाव्य तारीख बघा, ही परीक्षा 21 डिसेंबर 2025 21 डिसेंबर मित्रांनो 2025 बघा, एक मिनिट, 21 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे। तर परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2026 एक मिनिट, फेब्रुवारी 2026 मध्ये या परीक्षेचा निकाल लागणार आहे। आणि 21 डिसेंबर 2025 ला महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे। आता या परीक्षा म्हणजे कोणत्या कोणत्या भाषेत होणार आहे, या परीक्षेमध्ये एकूण 7 भाषा आहेत। आता बघा, ज्यामध्ये आपण आता बघूया 7 भाषांमध्ये ही परीक्षा घेणार आहे, ज्यामध्ये येते तुमचा जर महाराष्ट्राचे असाल तर मराठी, मध्य प्रदेश जे काही तुमची लँग्वेज असेल मध्य प्रदेश, हिंदी। बघा, महाराष्ट्रामध्ये जे आहेत मराठी आणि हिंदीमध्ये पण परीक्षा येते, इंग्रजी, गुजराती, उर्दू, तेलुगू आणि कन्नड या भाषांचा समावेश आहे। त्यामुळे विद्यार्थी आपल्या सोयीनुसार तुम्ही तुमची भाषा निवडा, तुम्हाला ज्या भाषेमध्ये ज्ञान आहे, जे भाषा तुमची आहे, जे भाषेमध्ये तुम्हाला समजते ते भाषा निवडून घ्या। 7 भाषांमध्ये मित्रांनो याची परीक्षा होणार आहे। NMMS 12,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे, आर्थिक मदत विद्यार्थ्यांना मिळणार आहे। आता आहे ते
या परीक्षेबद्दल माहिती जाणून घ्या। NMMS ही जे परीक्षा आहे, परीक्षा नेमकी काय आहे आपण आता सविस्तर माहिती आता जाणून घ्या। बघा, शिक्षणात प्रगती करणाऱ्या मात्र आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने ही जी योजना आहे सुरू केलेली आहे। जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण सोडू लागावे नाही म्हणून त्यांच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। अगं बघा, योजना सुरू केलेली आहे आणि या परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 9वी ते 12वी पर्यंत, 9वी ते 12वी म्हणजे तुमची परीक्षा मित्रांनो 8वीला होईल। जेव्हा तुम्ही 8व्या वर्गात असाल, बघा 8व्या वर्गात असाल तर तुमची परीक्षा होईल 21 डिसेंबर 2025 मध्ये, म्हणजे ज्या केंद्र असतील तुमचे, जे सेंटर असतील तिथं परीक्षा होईल। त्याच्यानंतर फेब्रुवारी 2026 तुमचा रिझल्ट लागेल। त्याच्यानंतर 9वी ते 12वी, 9वी ते जे 12वी या वर्गामध्ये शिकत आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळेल। दरवर्षी मित्रांनो 12,000 रुपये मिळतील। आता त्याच्यानंतर बघूया पॉइंट नंबर हा आहे पात्रता अटी व शर्ती काय आहेत बघा, आता जाणून घेऊया। बघा, विद्यार्थी महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत किंवा खासगी अनुदानित शाळेत, बघा अनुदानित शाळेत इयत्ता 8वी मध्ये शिकत असावा। पालकांचे वार्षिक उत्पन्न 3.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। तुमचे जे पालक आहेत, तुमच्या पालकांचे उत्पन्न 3.5 लाख रुपयांपेक्षा मित्रांनो कमी असणे आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल। त्याच्यानंतर येते विद्यार्थ्याने 7वी मध्ये किमान 55% गुण, SSC ST साठी 50% मिळवलेले असावेत। बघा, SC आणि ST साठी 50% मित्रांनो 50% गुण असले तरी चालते। त्याच्यानंतर आणि जे अदर कॅटेगरीतले मुलं येतील त्यांच्यासाठी 55%च्या वर गुण असणे आवश्यक आहे। 55%च्या वर गुण असणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतला पात्रता अटी नियम, पात्रता आपण जाणून घेतली। आता त्याच्यानंतर बघा पुन्हा एकदा, म्हणजे तुमच्या जर पालकांचे 3.5 लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त नाही पाहिजे, कमी असावे। त्याच्यानंतर विद्यार्थ्याने 7वी मध्ये किमान 55% गुण असले पाहिजे। आता त्याच्यानंतर बघूया की आपण यासाठी अर्ज कुठे आणि कधी करायचा। बघा, अर्ज कुठे आणि कसं करायचं बघा। या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर, बघा तुम्हाला वेबसाईट पण सांगून देतो मी, www.mscepune.in हे जे संकेतस्थळ आहे, हे जे वेबसाईट आहे मित्रांनो, या वेबसाईट मध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करता येतील। नियमित शुल्कासह 12 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला अर्ज करता येणार आहे। आणि त्यानंतर जर विलंब झाला, जर तुम्ही उशिरा अर्ज भरले तर 12 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला विलंब शुल्कासह तुम्हाला हा अर्ज भरता येणार आहे। संपूर्ण माहिती पाहिली आपण या शिष्यवृत्तीबद्दल। आता बघा, वार्षिक 12,000ची शिष्यवृत्ती। बघा, या शिष्यवृत्तीसाठी योजनेमध्ये पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति महिना 12,000 म्हणजे बघा प्रति महिना 1,000 म्हणजे वर्षाला 12,000 रुपये दिले जातात। बघा, त्यामध्ये 9वी मध्ये प्रवेश घेतल्यावर ही शिष्यवृत्ती सुरू होते, म्हणजे 8वी मध्ये तुम्ही परीक्षा देता पास झाल्या त्याच्यानंतर 9वी मध्ये तुम्हाला ही शिष्यवृत्ती सुरू होते। आता त्याच्यानंतर बघूया, 9वी मध्ये प्रवेश घेतल्यावर ही शिष्यवृत्ती सुरू होते आणि विद्यार्थी 10वी 11वी आणि 12वी मध्ये नियमितपणे उत्तीर्ण झाल्यास पुढील 3 वर्षासाठी ही जे शिष्यवृत्ती राहते सुरू राहते। यासाठी विद्यार्थ्यांनी 10वीत 60% गुण पाहिजे मित्रांनो। 10वी मध्ये 60% गुण आणि 11वीत 55% गुण, 10वीत 60 आणि 11वीत 55% गुण आवश्यक आहे, तेव्हाच तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतली की
NMMS हे जे शिष्यवृत्ती परीक्षेमार्फत तुम्हाला 12,000 रुपयांची आर्थिक मदत सरकारमार्फत दिली जाते. यासाठी आपण पात्रता बघितली काय काय असणार आहे. हा, आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र. बघा, कागदपत्रे तुम्हाला जे जे कागदपत्रे आवश्यक आहेत तुमच्या वाटतात, कोणत्या आपण योजनेचा फॉर्म भरायला जातो, जे जे कागदपत्रे आवश्यक आहेत ते कागदपत्रे संपूर्ण सोबत घेऊन जायचं, जेणेकरून तुम्हाला अडचण तिथं आली नाही पाहिजे. आणि जे वेबसाईट सांगितली तुम्हाला www.mscepune.in या वेबसाईटवर पण तुम्ही अर्ज करू शकता. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केली. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना पाठवा, जेणेकरून तुमच्या मित्रांना पण शासनामार्फत जे शिष्यवृत्ती आहे, जे गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य सरकारमार्फत दिले जाते, त्यांना पण हे मिळू शकेल. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत असतो. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.